डेव्हलपरने कितीही सांगितलं की तुम्हाला 24 तास पाणी मिळणार आहे, पण ते 24 तास पाणी मिळणं शक्य नाही. जर तुमचं ॲग्रीमेंट झालं नसेल, फक्त तुम्ही टोकन ठेवलं असेल, एक 5% अमाऊंट 10% अमाऊंट देऊन ठेवलेली असेल, तर ही गोष्ट तुम्ही करू शकता. त्यांनी जे प्लॅनिंग केलेले असतात की बाबा मला 6 महिन्यात पोझिशन मिळणार, ते कुठेतरी फॉल्स झाल्यासारखं वाटतं. मग कुठेतरी कमिटमेंट जी चॅनल पार्टनरने केली ती कुठेतरी फेल होते. मग नमस्कार, डू ओरिजिनलमध्ये तुमचं स्वागत आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातली वेगवेगळी माणसं, वेगवेगळी माहिती, उपयुक्त माहिती डू ओरिजिनलच्या माध्यमातून आम्ही तुमच्याकडे घेऊन येत असतो. दैनंदिन जीवनातल्या गोष्टी ज्या तुमच्या आमच्या जीवनात प्रत्येक पायरीवरती, प्रत्येक वळणावरती येत असतात, पण त्या गोष्टींबद्दल आपण फक्त तेव्हाच माहिती घेतो जेव्हा स्वतःला त्याची गरज लागते. पण काही गोष्टी अशा असतात की त्या भविष्यात आपल्याला कधी त्यांची गरज लागू शकते आणि त्याची पूर्ण माहिती, आपल्याला इत्तंभूत माहिती आपल्याला असणं खूप गरजेचं आहे. असाच एक विषय आहे, ते म्हणजे रिअल इस्टेट. आता रिअल इस्टेट म्हणजे काय, तर घर घेणं, कमर्शियल जागा घेणं. प्रत्येक माणूस त्याच्या आयुष्यामध्ये एकदा किंवा दोनदा घर घेत असतो. पण हे घेत असताना फक्त खिशामध्ये पैसे असणं गरजेचं आहे का, तर नाही. त्या पैशांसोबतच आवश्यक ती माहिती, आवश्यक ते कागदोपत्र्यांच्या बाबी, या सगळ्या गोष्टींची पूर्तता करताना खऱ्या अर्थाने कस लागतो. हा कस काय असतो, ह्या तांत्रिक अडचणी काय असतात, याच्यावरती चर्चा करण्यासाठी द PM प्रॉपर्टीजचे प्रितेश महामुंडकर आज आपल्या डू ओरिजिनल स्टुडिओमध्ये आहेत. सर, डू ओरिजिनलमध्ये तुमचं स्वागत आहे. नमस्कार. मी थेट पहिल्या प्रश्नाकडे येतो. रिअल इस्टेट हे आता एक वाढतं जाळं निर्माण करत आहे. म्हणजे त्या क्षेत्रामध्ये जसं कंस्ट्रक्शन वाढतंय तसंच करिअरमध्ये वेगवेगळे नवीन लोक येतात, वेगवेगळ्या कंपन्या याच्यामध्ये उतरतात. फुल टाईम या क्षेत्राकडे करिअर म्हणून बघणाऱ्यांची कोविडनंतर संख्या जास्त वाढली. या सगळ्यामध्ये तुम्ही कार्यरत असताना तुम्हाला काय नेमकं चॅलेंजिंग वाटतं? चॅलेंजेस असे बरेच आहेत, पण तसं सांगायला गेलं ना, तुम्हाला सुद्धा माहिती असेल, पहिलं या क्षेत्राला म्हणजे 2 वेगळ्या पैलूंनी ओळखलं जायचं. म्हणजे एक ब्रोकर आणि एक दलाल हे शब्द होते. पण आता या क्षेत्राकडे ना यंगस्टर्स सुद्धा करिअरच्या हिशोबाने बघायला लागलेत. म्हणजे जेव्हा मी स्वतः रेराची एक्झाम दिली, म्हणजे रेरा ऑथराइज प्रॉपर्टी कन्सल्टंट बनण्यासाठी रेराची ट्रेनिंग घ्यावी लागते आणि एक एक्झाम द्यावी लागते. ती माझी एक्झाम होती कोपरखैरनेला. त्या कोपरखैरनेला एक्झाम सेंटरमध्ये माझ्यासोबत एकूण 16,000 लोकांनी आम्ही तेव्हा तिथे ती एक्झाम दिलेली होती. आणि त्याच्यामध्ये 19 ते 25 या वयोगटातले लोक 80% होते. म्हणजे तुम्ही बघत असाल तर यंगस्टर्स सुद्धा ह्या क्षेत्राकडे आता करिअरचा मार्ग बघायला लागलेत. पण आता रिअल इस्टेट म्हटलं की येतं म्हणजे प्रामुख्याने घराचे व्यवहार, देवाणघेवाण, ह्या सगळ्या गोष्टी असतात. पण एक सर्वसामान्य नागरिक किंवा एक सर्वसामान्य व्यक्ती जेव्हा घर घ्यायला त्याची पूर्तता करत असते किंवा प्लॅन करत असते, तर ते प्लॅन करत असताना कुठल्या गोष्टी प्रामुख्याने बघितल्या पाहिजेत? सर्वप्रथम तुमच्याकडे रेरा ऑथराइज प्रॉपर्टी कन्सल्टंट असावा. म्हणजे तुम्ही जर विचार करत असाल की मी डायरेक्ट जाऊन त्या प्रॉपर्टीवरती मी घर विकत घ्यायचा तुम्ही प्रयत्न करत असाल, तर ते चुकीचं आहे. कारण का घर घेणाऱ्यापेक्षा त्या प्रॉपर्टी कन्सल्टंटला त्या प्रॉपर्टीची, त्या डेव्हलपरची आणि त्या लोकेशनची इत्तंभूत माहिती असते. त्यामुळे घर घेताना प्रॉपर्टी कन्सल्टंट तुमच्यासोबत असणं महत्त्वाचं आहे. कारण का हल्ली कसं होतं माहिती आहे का, 45 lakhsमध्ये 2 BHK, म्हणजे एका ठिकाणी 50 लाखात 1 BHK मिळतोय, पण एका ठिकाणी 45 lakhsमध्ये 2 BHK मिळतोय. तर लोक आता कमी बजेटमध्ये मिळतोय म्हणून घेतात, पण त्यांना हे कळत नाही की भविष्यात जाऊन आपल्या डेली ट्रेनचा ट्रॅव्हलिंग, मुलांची शाळा, आई वडिलांचं मार्केट, हॉस्पिटल, या सगळ्या गोष्टी त्या लोकेशनपासून खूप लांब आहेत. मग काय होतं, पोझिशन झाल्यानंतर लगेच त्या प्रॉपर्टी विकायला काढतात. तर ह्या गोष्टींची काळजी ती लोक आता घेत नाहीत. जर तुमच्याकडे प्रॉपर प्रॉपर्टी कन्सल्टंट असेल, तो पण रेरा ऑथराइज, तर ह्या गोष्टी तो तुम्हाला सांगू शकतो. मग अशी तुमच्या दोन्ही प्रश्नांच्या उत्तरातनं रेरा हा प्रश्न प्रामुख्याने समोर येते. नेमकं काय आहे रेरा? रेरा म्हणजे रिअल इस्टेट रेग्युलेटरी ऑथॉरिटी. त्याच्यामुळे काय होतं, रेरा हा एक सेंट्रल गव्हर्नमेंटने आणलेला कायदा आहे. घर घेणाऱ्या प्रत्येकासाठी हा कायदा महत्त्वाचा आहे, फायदेशीर आहे. तुम्ही जर रेरा ऑथराइज प्रॉपर्टी कन्सल्टंटच्या माध्यमातून घर घेतलात आणि ते रेरा प्रोजेक्टमध्ये घेतलात, त्याच्यामुळे तुम्हाला अकाउंटेबिलिटी मिळते, स्टेबिलिटी मिळते आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला क्वालिटी कन्स्ट्रक्शन मिळतं. 2 प्रकारचे डेव्हलपमेंट चालू आहेत, एक लोकल डेव्हलपर्स आणि एक रेरा ऑथराइज डेव्हलपर्स, रेरावाले डेव्हलपर्स. तुम्ही जर रेरा प्रोजेक्टमध्ये तुमच्या स्वप्नातलं जर घर घेतलात, घर घेण्याचा विचार केलात, तर तुम्हाला टाईमली पोझिशन मिळतं, अकाउंटेबिलिटी चांगली राहते, तुम्हाला क्वालिटी कन्स्ट्रक्शन मिळतं, स्टँडर्डायझेशन सगळे तुम्हाला ब्रँड्स, क्वालिटी ब्रँड्स वाईज सगळं मिळतं. तेच जर तुम्ही नॉन रेरा प्रोजेक्टमध्ये जर तुमचं स्वप्नातलं घर घेतलात, तर तुम्हाला फ्रॉड होण्याचे चान्सेस आहेत. ती जागा कोणाच्या नावावरती हे तुम्हाला कळण्यात तुम्हाला मार्गदर्शन नसणार, टाईमली पोझिशन नाही मिळणार किंवा ते ब्रँड्स व्हॅल्यू पण तुम्हाला कळणार नाहीत.
पण जसं तुम्ही सांगताय की ह्या गोष्टी प्रामुख्याने नंतर येतात, की कुठल्या डीलरकडे जायचं, कुठल्या डेव्हलपरकडे जायचं, कुठल्या आणखी डेव्हलपरकडे जायचं, ह्या सगळ्या गोष्टी नंतर येतात. पण त्याआधी बऱ्याचदा असं होतं की पैसे आहेत खिशामध्ये, ठीक आहे. मग पण कागदोपत्री ज्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये कुठेतरी अज्ञान प्रामुख्याने पुढे येतं, की आता समजा मी तुमच्याकडे आलोय, जसं तुम्ही म्हणता की रेरा असणं गरजेचं आहे. बरोबर. पण हे रेरा असण्यासाठी काहीतरी कागदोपत्री असेल किंवा त्याच्यासाठी आणखी कुठले कुठले डॉक्युमेंट्स असतात, ते प्रत्येक एका सर्वसामान्य माणसाने घर घेताना तपासले पाहिजेत. बघा, घर घेताना पहिलं तर तुम्ही ज्या प्रोजेक्टमध्ये घर घ्यायचं आहे त्या डेव्हलपरची तुम्हाला हिस्ट्री माहिती पाहिजे. त्या डेव्हलपरनी आधी जे प्रोजेक्ट बनवले ते टाइमली पोझिशन दिलेले आहेत का, प्लस त्याचे जे प्रोजेक्ट आहेत ते कुठल्या लोकेशनला आहेत. म्हणजे तुम्हाला त्याची हिस्ट्री तुम्हाला ही गुगलवरती चेक करणं गरजेचं आहे. जर तुम्हाला तितकं नॉलेज नसेल, त्यासाठी मी प्रत्येक वेळी सांगतो की प्रॉपर्टी कन्सल्टंट महत्त्वाचा आहे. कारण कसं आहे, आता मी माझंच उदाहरण जर सांगायचं झालं, मी रेरा ऑथराइज प्रॉपर्टी कन्सल्टंट आहे आणि सोबतच मी KDRAचा म्हणजे कल्याण डोंबिवली असोसिएशनचा कमिटी मेंबर आहे. तर आम्ही आम्ही ज्या प्रोजेक्टसोबत जोडले जातो, ज्या डेव्हलपरसोबत जोडले जातो, आम्ही क्वालिटी चेक करतो. म्हणजे एखादा प्रोजेक्ट समजा डोंबिवलीमध्ये आला आहे, कल्याण डोंबिवलीमध्ये आला आहे, तर तो प्रोजेक्ट जर आम्हाला संलग्न करून घ्यायचा आहे तर आम्ही त्या डेव्हलपरची क्वालिटी चेक करतो. बाबा, ब्रँड व्हॅल्यू काय आहे, मार्केटमध्ये या डेव्हलपरचं नाव काय आहे, किंवा टाइमली पोझिशन आहे का, क्वालिटी कन्स्ट्रक्शन कसं आहे, अम्युनिटीज वाईज कसं आहे, या सगळ्या गोष्टी आम्ही चेक करतो. नंतरच आमच्या ग्राहकांना तो प्रोजेक्ट आम्ही सजेस्ट करतो. प्रत्येक क्षेत्राचा किंवा प्रत्येक मार्केटचा एक ट्रेंड असतो, त्या बदलत्या ट्रेंडनुसार लोक जायला बघतात किंवा त्या प्रवाहात यायला बघतात. तर तुमच्या रिअल इस्टेटचा काय ट्रेंड सध्या चालू आहे किंवा लोकांची मागणी काय आता नेमकी? लोकांची मागणी बघायची झाली तर सुखसुविधा, अम्युनिटीज. म्हणजे पहिलं असं होतं की मला स्टेशनजवळ घर हवं आहे. मग भले ते स्टँड अलोन टॉवर असेल तरी चालेल, सिंगल 4 माळ्याची बिल्डिंग असेल, 7 माळ्याची बिल्डिंग असेल तरी चालेल. पण आता तसं नाही. आता काळ बदलत चाललाय, त्यामुळे थोडंसं लांब असेल चालेल, पण मला अम्युनिटीज पाहिजेत. म्हणजे टाउनशिप पाहिजे, मला क्लब हाऊस पाहिजे, स्विमिंग पूल पाहिजे. या सगळ्या गोष्टी आता बदलत चालल्यात, वाढत चालत. भले मग ते स्टेशनपासून लांब असेल, मला एकट्यालाच प्रवास करायचा आहे, पण बाकीची माझी 4 मंडळी घरातच राहणार आहेत, त्यांच्या सुखसोयीसाठी मी ते लांब टाउनशिपमध्ये घर बघीन. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय त्या सुखसुविधांमध्ये काय येते नेमकं? क्लब हाऊस येतो, स्विमिंग पूल येतो, जॉगिंग ट्रॅक येतात, गार्डन्स येतात, जिम, बरेच असे प्रकार आहेत. ओके. कशा पद्धतीच्या डीलला म्हणजे जास्त त्रास नव्हती, हे डील व्हायला त्रास होतो, मग कशा पद्धतीचे अम्युनिटीज असतील किंवा कशा पद्धतीचे प्रोजेक्टना लोकांची पसंती आहे? म्हणजे रेट ते आता सांगणं मुश्किल आहे. कसं आहे ना, प्रत्येकाची चॉईस वेगवेगळी आहे. बरेच असे क्लायंट्स आहेत की ज्यांना टाउनशिपमध्ये घर नकोय, ज्यांना फक्त आपला कार्पेट एरिया मोठा हवा आहे. म्हणजे घर घेणारा ग्राहक काय बोलतोय, मी घरात राहणार आहे, मला अम्युनिटीजशी घेणं देणं नाही आहे. आणि 20% लोक असे ज्यांना अम्युनिटीजशी घेणं देणं आहे, ज्यांना अम्युनिटीज हव्यात, सुखसुविधा हव्यात. दोन्ही टाईपचे लोक आपल्याकडे आहेत. जेव्हा एखादी व्यक्ती किंवा एखादा क्लायंट किंवा एखादा इन्क्वायरी तुमच्या ऑफिसला येते किंवा तुमच्याकडे येते की बाबा मला घर घ्यायचं आहे, माझं बजेट एवढंच बजेट आहे, सो त्यांना तुम्ही कशा पद्धतीने गाईड करता किंवा कशा पद्धतीचे प्रोजेक्ट्स दाखवण्याकडे तुमचा कल असतो? सर्वप्रथम आम्ही त्यांची गरज समजून घेतो. म्हणजे त्यांना काय गरजेचं आहे. म्हणजे नियर बाय स्टेशन हवं आहे, नियर बाय स्कूल हवं आहे, नियर बाय हॉस्पिटल हवं आहे, नियर बाय मार्केट हवं आहे. कसं, या सर्व गोष्टी एकाच ठिकाणी मिळणं शक्य नाही आहे, कुठेतरी आपल्याला कॉम्प्रोमाइज करायचं आहे. त्यामुळे सर्वप्रथम आम्ही त्यांची गरज समजून घेतो. मग त्यांच्या क्रायटेरियामध्ये बसणारे जे प्रोजेक्ट आमच्याकडे आहेत किंवा ज्या प्रॉपर्टीज आमच्याकडे आहेत ते आम्ही सजेस्ट करतो. मग त्यांना व्हिजिटला बोलवतो आम्ही. मी ज्या ठिकाणी घर घेतोय किंवा मी ज्या प्रोजेक्टमध्ये माझे पैसे इन्व्हेस्ट करतोय, तिथे पाण्याची सुविधा योग्य आहे की नाही आहे हे मी प्रोजेक्टमध्ये एंटर करायच्या आधी समजून घेऊ शकतो का, आणि ते कशी? रेरामध्ये हे सर्व क्लॉज ऑलरेडी मेन्शन केलेले असतात. आणि भले तुम्हाला घर घेताना जरी सोसायटीने किंवा डेव्हलपरने कितीही सांगितलं की तुम्हाला 24 तास पाणी मिळणार आहे, पण ते 24 तास पाणी मिळणं शक्य नाही. हे सर्वांनी आधी समजून घ्यायचं. म्हणजे KDMCचं पाणी मिळणं शक्य नाही आहे. तुम्हाला बोरवेलचं पाणी तुम्हाला फिल्ट्रेशन करून, रेन वॉटर हार्वेस्टिंग करून, या सगळ्या गोष्टी करून ते पाणी तुम्हाला 24 तास मिळू शकेल. पण KDMCचं किंवा MIDCचं जे पाणी आहे ते तुम्हाला 24 तास मिळणार नाही आहे. ते तुम्हाला भले तुम्हाला सोसायटी डेव्हलपरनी 1 वर्ष किंवा 2 वर्ष जोपर्यंत त्यांच्या ताब्यात सोसायटी आहे तोपर्यंत ते देऊ शकेल 24 तास. पण एकदा सोसायटी फर्म झाली की मग ते पाणी तुम्हाला भले 2 तासावरती किंवा 1 तासावरतीच आणायचं आहे. बऱ्याचदा असं होतं ना की खूप मोठा प्रोजेक्ट असतो, खूप म्हणजे लोकांचा ड्रीम प्रोजेक्ट असतो आणि त्याच्यामध्ये ते लोक घर घेतात, इन्व्हेस्ट करतात, सगळं सेट होतं आणि त्याचं पोझिशन जवळजवळ 2 ते 3 वर्ष पुढे असतं. ते पण घेताना माहिती असतं. पण काही वर्षांमध्ये लोकांचा ट्रेंड बदलतो किंवा गरजा बदलतात आणि 1-1.5 वर्षानंतर त्यांना ते असं वाटतं की यार नको, मला म्हणजे ही डील नाही करायची किंवा मला इथे नाही घ्यायचं आहे घर, असं बऱ्याचदा होतं. मग अशा वेळी त्यांनी काही इन्व्हेस्ट केलं असतं, 5-6 लाख रुपये ॲडव्हान्स दिलेला असतो वगैरे, तर ते लोक मग ते कधी असं होतं की तुमच्या मागे लागलेत की आता आम्हाला ही डील नाही करायचं तर यातनं बॅकआउट करायचं, असं कधी झालंय? नाही, रेरा आल्यापासून ह्या गोष्टी खूप कमी झाल्यात.
रेरामध्ये कसं तुम्हाला एक ट्रान्सपरन्सी मिळते की बाबा मी ह्या प्रोजेक्टला घर घेतो, ह्या प्रोजेक्टची डेडलाईन एवढी आहे. तसं नाही, ते मुद्दा झालाच. माणसाची गरज बदलली. फॉर एक्झाम्पल, मी आता एखाद्या प्रोजेक्टमध्ये घर घेतलंय, ठीक आहे, 3 वर्षानंतर माझी आवड आणखी मला मुंबई साईडला जायचं आहे किंवा मला गावीच जायचं असं काय आहे आणि मला ते डील कॅन्सल करायचे किंवा त्यातनं बॅकआउट करायचं. सो अशा वेळी ग्राहकांसाठी काही सुविधा उपलब्ध असते. जर तुमचं ॲग्रीमेंट झालं नसेल, फक्त तुम्ही टोकन ठेवलं असेल, एक 5% अमाऊंट 10% अमाऊंट देऊन ठेवलेली असेल, तर ही गोष्ट तुम्ही करू शकता. एक नॉमिनल अमाऊंट कट करून डेव्हलपर तुमचा फ्लॅट कॅन्सलेशन करू शकतो. पण जर तुम्ही स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन करून ॲग्रीमेंट केलं असेल तर हे खूप चॅलेंजेस होतं. मग त्याला खूप मोठी प्रोसेस आहे किंवा मध्ये तुम्हाला आफ्टर पोजेशनच तुम्हाला तो सेल करावा लागतो. स्वतः सेल करा. येस. प्रॉपर्टी विक्रीसाठी तुमची अशी खास शैली काय किंवा तुम्ही कुठल्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा तंत्रज्ञानाचा वापर करताय का? ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी असं काही नाही. जो आपला एक्सपिरियन्स आहे तोच आपण लोकांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करतो. आणि ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आता सध्या जग चाललं आहे डिजिटलायझेशनकडे, त्याचाच वापर सध्या करून आपण काम चालू आहे सध्या. असं विचारायला नक्की आवडेल की ठीक आहे, ही जरतरची गोष्ट आहे, पण एखादा तुमच्या क्षेत्रामधला कुठला कायदा किंवा कुठला बदल करण्याचं स्वातंत्र्य तुम्हाला मिळालं किंवा ते तुमच्या हातामध्ये, तर तुम्ही तुमच्या क्षेत्रामधलं एक आवडती गोष्ट आणि एक नावडती गोष्ट काय सांगा? जर तो बदल करायचा झाला तर तो ट्रान्सपरन्सी बाबतीतलाच असेल. कारण का कसं होतं, काही डेव्हलपर्सना सूट दिली आहे. म्हणजे आफ्टर कोविड जर बघायचं झालं तर समजा रेराची डेट माझी एक एक्झाम्पल समजा 25 डिसेंबर आहे. 25 डिसेंबरपर्यंत माझं काम काही कारणास्तव होत नाहीये, पण घर घेणारा जो ग्राहक आहे तो त्या पिरियडमध्ये चालेल की बाबा मला डिसेंबरला घर मिळणार आहे. म्हणजे मी रेंटवर राहतोय, डिसेंबरपासून माझं रेंट बंद होईल आणि जानेवारीपासून माझा प्रॉपर EMI चालू रेंट बंद होईल. पण समहाऊ काही रिझनमुळे डेव्हलपरला ती 6 महिन्याची 7 महिन्याची परत सूट मिळते आणि अजून तो रेरा एक्सटेंड केला जातो. तो रेरा एक्सटेंड केला जाऊ नये हे बंद करण्यात यावं. म्हणजे हा बदल मला अपेक्षित आहे. कारण का ह्याच्यामध्ये ग्राहकांचा लॉस आहे. म्हणजे त्यांनी जे प्लॅनिंग केलेले असतात की बाबा मला 6 महिन्यात पोझिशन मिळणार आहे, ते कुठेतरी फॉल्स झाल्यासारखं वाटतं. मग कुठेतरी कमिटमेंट जी चॅनल पार्टनरने केली ती कुठेतरी फेल होते. मग एक प्रश्न विचारायला आवडेल तो म्हणजे असं की या क्षेत्रामध्ये तुम्ही आलात, पण या क्षेत्रामध्ये आता वेगवेगळे प्रतिस्पर्धी येत आहेत आणि बऱ्याचदा असं होतं की एखादी प्रॉपर्टी असते ती तुम्ही पण दाखवलेली असते, ती तुमच्या प्रतिस्पर्ध्यांनी पण दाखवलेली असते आणि काही वेळेला तो कस्टमर फक्त तुमच्याकडनं माहिती घेत असतो आणि डायरेक्ट त्या प्रोजेक्टकडे जात असतो. त्यामुळे ही जी मधली फळी असते जी त्यांच्यासाठी काम करत असते, त्यांच्यासाठी तडजोड करत असते, पण कस्टमर त्याच्या स्वतःच्या गोष्टींसाठी तो डायरेक्ट जातो डेव्हलपरकडे. सो असा कधी एक्सपिरियन्स आलाय का? म्हणजे तुम्ही थेट सांगू शकता की काय त्याच्यामध्ये लॉस होतो तुमचा? लॉस तर होतोच, फायनान्शियल लॉस तर होतोच प्रत्येकाचा. पण आम्हाला ऐकायला आवडेल. कसं आहे ना, बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वेळी काय होतं, कस्टमर किंवा ग्राहक त्याला आपण आपल्याकडनं काय इन्फॉर्मेशन दिली आहे त्या प्रॉपर्टीबद्दल हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे 2 प्रकारचे अनुभव मी तुम्हाला इथे सांगतो. म्हणजे माझा एक ग्राहक होता, त्याला मी एका प्रोजेक्टवरती 8 वेळा घेऊन गेलो. 8 वेळा. त्याच्यानंतर मी 9व्या व्हिजिटला त्याची स्पॉट बुकिंग केली. स्पॉट बुकिंग कधी करू शकतो आपण? पहिल्या व्हिजिटला जेव्हा जातो तेव्हा स्पॉट बुकिंग होते. पण मी 8 वेळा घेऊन गेलो. आई वडिलांना दाखव, मामा मामीला दाखव, काका काक्या दाखव, सासू सासऱ्यांना दाखव. त्याचं हे चाललं होतं. जेव्हा त्याचं फर्म झालं किंवा मला या प्रोजेक्टला घ्यायचं आहे तेव्हा त्याची मी रिसेप्शनला एंट्री केली. कारण कसं आहे ना, बऱ्याच प्रोजेक्टला टॅगिंग सिस्टम आहे, टॅगिंग प्रोसेस आहे. एकदा तुमचा नंबर का तिथे टॅग झाला, रिसेप्शनला नाव आणि नंबर टॅग झालं आणि नंतर मी काहीच करू शकत नाही. म्हणजे कुठलाच प्रॉपर्टी कन्सल्टंट तुमच्यासाठी काहीच करू शकत नाही. भले प्रॉपर्टी कन्सल्टंटच्या हातात असतं की तिकडचा रेट, तिकडची प्रॉपर डिटेल ही प्रॉपर्टी कन्सल्टंटकडे असते तुमच्यापेक्षा जास्त, पण ही तुम्हाला माहीत नसतं. मग तुम्ही एकदा डायरेक्ट जाऊन बघून येता, एखादी गोष्ट प्रोजेक्ट जाऊन बघितला तुम्ही डायरेक्ट आणि तुम्ही नंतर मला फोन करून सांगितलं, प्रितेश मी असं असं जाऊन आलोय, मला हा प्रोजेक्ट आवडलाय, पण मी काहीच करू शकत नाही. तर त्या कस्टमरला मी होल्ड करून ठेवलेलं का? तर मला माहिती आहे मी त्या कस्टमरला काय सांगितलंय. त्यामुळे तुम्हाला सांगतो, कस्टमरला तुम्ही काय सांगता ना ते महत्त्वाचं आहे. कस्टमर तुमच्याकडनं घर घेऊ अगर नको घेऊ, तो तुमच्याकडनं एज्युकेट होणं महत्त्वाचं आहे, तो शिकणं महत्त्वाचं आहे. असं एखादी कुठली इन्सिडंट की बाबा आल्या हातातोंडाशी आलेला घास गेलाय असं कधी झालंय का? याच महिन्यात झालंय. कसं? याच महिन्यात माझ्यासोबत एक किस्सा झाला, तो मी तुमच्यासोबत शेअर करेन. म्हणजे आपल्याला वाटतं की हा ग्राहक नाही घेऊ शकत, की मग त्याला नको आहे ती गोष्ट. मला माझ्या एका कस्टमरने सांगितलं की मला ग्राउंड फ्लोअर नको आहे प्रितेश. मी त्याला फर्स्ट फ्लोअर सेकंड फ्लोअर सगळं दाखवतोय आणि ग्राउंड फ्लोअरकडे माझ्या त्याच्या बजेटमध्ये चांगला फ्लॅट आहे. तो 1 RK शोधतो, पण माझे 1 BHK ग्राउंड फ्लोअरला आहे. तो नको बोलला आणि दुसऱ्या माझ्याच मित्राने त्याला तो ग्राउंड फ्लोअरचा फ्लॅट दिला. बरेच असे किस्से झालेले आहेत. मी एक छोटासा तुम्हाला अनुभव सांगेन. आता तुम्ही बघत असाल रिक्षावाला, सोसायटीचा वॉचमॅन, इस्त्रीवाला हे सर्वच
रिअल इस्टेटमध्ये आलेले आहेत, प्रत्येकजण ब्रोकर बनत चालले आहेत. पण घर घेणाऱ्या ग्राहकांनी हे समजून घ्यायचं आहे की घर कोणाकडनं घ्यायचं. तर कसं आहे ना, तुम्ही रेरा ऑथराइज प्रॉपर्टी कन्सल्टंटकडनं जर घर घेतलं तर तो तुम्हाला घर देण्यापासून, तुमची लोनची प्रोसेस करण्यापासून, तुमचं ॲग्रीमेंट करण्यापासून ते आफ्टर पजेशन, म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये पोस्ट प्रोडक्शन हा जो काम असतो ना, ते तुमचा प्रॉपर्टी कन्सल्टंट करतो. म्हणजे तुमचं घर पजेशन झाल्यानंतर तुमचं मीटर ट्रान्सफरपासूनच्या ज्या गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टी प्रॉपर्टी कन्सल्टंट करून देतो. पण ह्या बाकीच्याही गोष्टी ह्या करून देत नाहीत. त्यांना कसं आहे, त्यांच्याकडे असलेली प्रॉपर्टी विकायची असते. पण रेरा ऑथराइज प्रॉपर्टी कन्सल्टंटला तुमची गरज समजून तुमची गरज त्यांना भागवायची असते. मला ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून तुम्हाला विचारायला आवडेल की माझ्या डू ओरिजिनलच्या प्रेक्षकांना सांगा की तुम्ही आत्ता कुठल्या कुठल्या प्रोजेक्टवर काम करतात किंवा तुमच्या PM प्रॉपर्टीजकडे आत्ता कुठले कुठले प्रोजेक्ट्स आहेत की तुमच्या फर्मबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. द PM प्रॉपर्टीज मॅनेज बाय सिद्धिविनायक एंटरप्राइजेस. मी अभिमानाने सांगेन, मी KDRAचा मेंबर आहे. कल्याण डोंबिवली रिअल इस्टेट असोसिएशन जी आहे त्या असोसिएशनचा मेंबर आहे मी. असोसिएशनमध्ये आमच्या टोटल 110 रेरा ऑथराइज प्रॉपर्टी कन्सल्टंट आहेत आणि आम्ही ऑल ओव्हर महाराष्ट्रातले प्रोजेक्टवरती आम्ही काम करतो. पण फोकस आमचा कल्याण डोंबिवली, ठाणे अंबरनाथ, बदलापूर आणि या नवी मुंबई या क्षेत्रामध्ये आमचा जास्त फोकस आहे. मी आमच्या चॅनलकडून आणि माझ्या प्रेक्षकांकडून तुमच्या या पुढच्या करिअरसाठी तुम्हाला शुभेच्छा देऊ इच्छितो. पण त्याचबरोबर माझ्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो की घर ही अशी एक गोष्ट आहे की ती आपण जास्तीत जास्त आपल्या एका आयुष्यात एकदाच घेत असतो. त्याच्यामध्ये आपल्या पूर्ण आयुष्याची जमापुंजी टाकत असतो. तर ती घेत असताना फक्त माझ्या ओळखीचा समोरचा व्यक्ती आहे किंवा माझा भाऊ हे करतो, माझा दादा हे करतो किंवा आमचा वॉचमॅन हे करतो, जे काही असेल XYZ असेल, तो फक्त तो बिझनेस करतो म्हणून न करता त्याला त्या बिझनेसमधलं त्याचं एक्सिलंट काय आहे, त्याचं एज्युकेशन त्याच्यामधलं आहे का, त्याने कुठले कोर्सेस केले आहेत का, त्याचे कॉन्टॅक्ट्स कसे आहेत समोरच्या प्रोजेक्टबरोबर, या सगळ्याची माहिती घेऊन त्याचं नॉलेज किती आहे बरं तो सांगत असलेली माहिती क्रॉस चेक करूनच तुम्ही सदर प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्ट करा. नाहीतर मग नंतर शाळा लांब पडते, रस्ते बरोबर नाही आहेत किंवा पाणी येत नाही आहे, पाणी साचतं आहे, अशा पद्धतीचे असंख्य तक्रारी आपण तिथे राहायला गेल्यानंतर येऊ शकतात. त्यामुळे सगळ्या गोष्टींचा विचार करूनच आपल्या स्वप्नातल्या घराला हात घाला. तो तास इथेच थांबतो. प्रितेशजी, वेळात वेळ काढून डू ओरिजिनलला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.